हॅलो नमस्कार मंडळी, आज मी तुमच्या डिमांडवरून स्कूल गर्ल हेअर कटिंग आणलेलं आहे बघा। हिचे हेअर्स ना खूप लॉंगही नव्हते, शॉर्टही नव्हते, एक लिमिटमध्ये होते बघा। आता उन्हाळा आहे ना, त्यामुळे लेकरांना चिडचिड होते, त्यासाठी तुम्ही शॉर्ट हेअर ठेवलेलंच बरं आहे। कारण उन्हाळ्यात ना त्यांना घामोळ्या होतात आणि चिडचिड होते। कधीही कटिंग करताना डोक्याला स्वच्छ धुतलेले असावं, डोक्यात तेल वगैरे काही नसावं। तेल असेल तर कटिंग छान करता येत नाही आणि फिनिशिंगही छान वाटत नाही आणि स्किट होतं सारखं ते कातरने। बघा तुम्ही खूप छान पद्धतीनं कटिंग येते, शॅम्पू घातलेलं असावं डोक्यात, थोडं खूप फिनिशिंग पण खूप छान येते आणि हेअर्स पण बाउन्सी वाटतात। बघा तुम्ही बघू शकतात किती छान पद्धतीनं तिचं कटिंग व्हायला बघा। खूप छान बसलेली ती, बाळ पण खूप गोड होतं ती। तसंच थोडं बोलत बसली होती आमच्यासोबत। तिला थोडं रेस्ट करायला टाईम दिलो, त्यानंतर रेस्ट देऊन आम्ही कटिंग केलं। कारण लहान मुलांना ना थोडं गडबडीनं घाईनं कटिंग केलं तर त्यांनाही मान दुखतं ना, त्यासाठी त्यांनाही लहान मुलांना ना आधी खेळवत आणि त्यांच्यासोबत बोलत संवाद साधत तसंच कटिंग करावं, त्यांनाही बोर वाटत नाही आणि त्यांनाही कटिंग करण्यात मजा येते। आम्ही एकदा कटिंग करायला बसलो तर तिला खाली मान घालून बसावं लागते ना, त्यासाठी त्यांनाही मान दुखते। त्यामुळे त्यांच्यासोबत थोडं मस्ती करायचं, त्यांच्यासोबत बोलणं वगैरे करायचं आणि त्यांना थोडं टाईम द्यायचं। टाईम देऊन कटिंग केलं तर तेही छान प्रतिसाद देतात, छान बसतात। बघा ती बाळ ना खूप छान होती, मला तर खूप आवडलेली, किती छान बसलेली बघा। कुठंच काय चुळमुळ वगैरे काही करत नव्हती ती, 1-5 मिनटं बोलली आणि शांत बसली बघा। बोलून आमच्यासोबत मस्ती केली, गंमत केली, सगळं केली आणि नंतर कटिंगला बसली। खूप छान पद्धतीने तुम्ही बघू शकता। कानाजवळ आलं ना थोडं सूक्ष्म असते ना, त्यासाठी तुम्ही बघूनच कटिंग करायचं। कारण ना कानाजवळ आलं ना कात्री ना थोडं जपून वापरायचं, कारण लागते ना खूप जोरात लागते। लहान बाळ असते, त्यांचे कान कोवळे असतात ना, लागण्याची दाट शक्यता असते बघा। हे फ्रंटला बघा, डोळ्यावरून तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने कटिंग झालेलं आहे। तिला तर खूप आवडलं, त्यांच्या मम्मीना तर खूप आवडलेलं आमचं कटिंग बघा। ती ना 2-2.5 वर्षाची असतानापासून आमच्याकडे येत आहे ती कटिंगसाठी। आता ती 4-5 वर्षाची झाली, तिला प्रॅक्टिस आहे आमच्यासोबत बोलायचं, आम्ही मैत्रिणी झाल्यासारखं झालो तिचं आपण। बघा खूप छान बसलेली ती, कटिंग तर खूप छान झालेलं आहे हे बघा। फिनिशिंग पण मस्त आलेलं आहे, लास्टपर्यंत बघा तुम्हाला समजेल। असंच माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि मी नवनवीन हेअरस्टाईलचे, कटिंगचे, स्टेप कटिंग, यू कटिंग, व्ही कटिंग, स्कूल गर्लचे कटिंग आणि सगळ्या प्रकारचे कटिंगचे मी व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड करेन आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला एकही टिप्स ना मिस न करता व्हिडिओ बघायला भेटेल माझ्या चॅनलवर बघा। आणि माझ्या चॅनलवर ना तुम्हाला हेअरस्टाईलचे पण व्हिडिओ मिळेल बघा। पुढं मेकअपचे पण व्हिडिओ टाकेन मी, डेली मेकअपचे टिप्स पण सांगेन। आत्ता स्टार्टिंग आहे ना व्हिडिओ टाकायचं, म्हणून मी आता हेअरस्टाईलचे वगैरे टाकत आहे। आता सध्या मेकअपचे वगैरे काही केले नाही मी, पुढं जाऊन मेकअपचे आणि ब्राईडचे हेअरस्टाईल आणि साडी राफ्टिंग हे सगळे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकणार आहे। तर तुम्ही आवर्जून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन आले तर सगळं इन्फॉर्मेशन भेटेल। आणि बघा खूप छान आलेलं आहे। तुम्ही आधी ना हेअर ड्राय करताना ना हीटवर ठेवून हेअर ड्राय करायचं नाही, थंड वारास ठेवून हेअर ड्राय करायचं बघा। त्याच्यानं ना केस ना खूप बाउन्सी वाढतात। डायरेक्ट तुम्ही हीट दिला तर केस गळण्याची शक्यता खूप दाट असते, त्यामुळे तुम्ही हीट द्यायचं नाही, थंडच ड्राय करायचं आणि नंतर हीट द्यायचं, त्यामुळं खूप छान वाटतंय बघा। तुम्ही बघू शकाल हे कटिंग खूप छान आलेली आहे बघा, खूप मस्त आलेलं आहे। असेच व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। नेक्स्ट पण बेबी गर्लचं हेअर कटिंग आणणार आहे।